Good morning student. Today we learn about maintaining the plan, then scheduling and milestone and managerial competency. These three parts we learn in this lecture. So we start with first maintaining the plan. After you prepare the contingency plan, you need to several things to keep in practical and relevant. Do not just create a document and file it away. As your business change, you will need to review and update this plan accordingly. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंटिंजन्सी प्लॅन मेंटेन कशा पद्धतीने ठेवता येईल याच्यासाठी दिलेलं आहे. तर आपण कंटिंजन्सी प्लॅन हा तयार केल्याच्या नंतर तो फक्त डॉक्युमेंट करून ठेवणं किंवा त्याची फाईल करून ठेवणं गरजेचं नसतं. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या जे काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी प्रॅक्टिकलमध्ये कशा आणता येतील, त्याचबरोबर रिलेव्हंट गोष्टी त्या ठिकाणी कशा पद्धतीने ठेवता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच कंटिंजन्सी प्लॅन तयार केल्याच्या नंतर, प्रिपेअर केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी, सेव्हरल गोष्टी या कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिकलमध्ये आणता येतील, त्याचबरोबर रिलेव्हंट गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जसजसा बिझनेस चेंज होईल, बिझनेसमध्ये जसजशा पद्धतीने चेंज होईल त्या पद्धतीने आपल्याला कंटिंजन्सी प्लॅन हा रिव्ह्यू करून त्याच्यामध्ये आपल्याला बदल हे त्यानुसार करावे लागतील. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला बिझनेसमध्ये चेंज होताना दिसतील त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी कंटिंजन्सी प्लॅनमध्ये चेंज हे आपल्याला करावे लागतील. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन ही आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कंटिंजन्सी प्लॅन हा मेंटेन करू शकतो. मग या ठिकाणी कंटिंजन्सी प्लॅन मेंटेन ठेवण्याच्या प्रोसेसमध्ये काही स्टेप्स आपल्याला दिले आहेत. त्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज कम्युनिकेट अ प्लॅन टू एव्हरीवन इन ऑर्गनायझेशन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कंटिंजन्सी प्लॅन मेंटेन ठेवण्यासाठी पहिली स्टेप दिली आहे ती म्हणजे आपला जो काही प्लॅन आहे, कंटिंजन्सी प्लॅन आहे, तो ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येकाशी त्या ठिकाणी कम्युनिकेट केला पाहिजे. म्हणजेच आपल्या ऑर्गनायझेशनमधील मॅनेजर लेवलची जी काही व्यक्ती असेल, त्याचबरोबर आपले एम्प्लॉईज असतील, त्याचबरोबर आपले जे काही वर्कर असतील त्यांच्याशी कम्युनिकेट करून आपण त्या ठिकाणी कंटिंजन्सी प्लॅन हा मेंटेन करू शकतो. म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे चेंज करावे लागणार आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अपडेशन करायचं लागणार आहे हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो व त्यानुसार त्या ठिकाणी चेंज किंवा अपडेट आपण करू शकतो. नेक्स्ट इज इन्फॉर्म पीपल ऑफ देअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी रिलेटेड टू द प्लॅन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या जे काही ऑर्गनायझेशनमध्ये पीपल आहेत त्यांचे जे काही रोल्स असतील किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या प्लॅनबद्दल त्या ठिकाणी त्यांना समजून सांगितल्या पाहिजेत. म्हणजेच ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉई असतील त्यांचे त्या प्लॅनबद्दल जे काही रोल्स असतील, म्हणजे तो प्लॅन इम्प्लिमेंट करताना त्यांचा रोल काय असतील, त्याचबरोबर त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील, या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे त्यांना आपण इन्फॉर्म केले पाहिजेत. नेक्स्ट इज प्रोव्हाइड नेसेसरी ट्रेनिंग फॉर पीपल टू फुलफिल दीज रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजेच कंटिंजन्सी प्लॅन इम्प्लिमेंट करत असताना प्रत्येक एम्प्लॉईचे ज्या काही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतील त्याच्यासाठी जे काही लागणारं ट्रेनिंग आहे किंवा एज्युकेशन किंवा ट्रेनिंग त्यांना जे काही प्रोव्हाइड करावं लागणार आहे ते योग्यरित्या आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. तरच त्या ठिकाणी आपण तो प्लॅन हा योग्यरित्या इम्प्लिमेंट करू शकतो. जर त्यांना त्यांचे रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल माहीतच नसेल, त्यांना ट्रेनिंगच दिलेलं नसेल, तर त्या ठिकाणी योग्यरित्या ते रोल प्ले करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना रोल प्ले करण्यासाठी त्या ठिकाणी योग्यरित्या ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. तरच आपण तो प्लॅन हा योग्यरित्या इम्प्लिमेंट करू शकतो. त्यामुळे आपल्याला कंटिंजन्सी प्लॅन मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्टेप्स या ठिकाणी आपल्याला घ्याव्या लागतात. नेक्स्ट इज कंडक्ट डिझास्टर ड्रिल्स वेअर प्रॅक्टिकल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डिझास्टर ड्रिल्स हे प्रॅक्टिकलमध्ये करून घेतले पाहिजेत. म्हणजेच एम्प्लॉईला ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्याच्या नंतर त्याला कशा पद्धतीने रोल प्ले करायचा आहे, एखादं डिझास्टर म्हणजे एखादी आपत्ती आल्याच्या नंतर त्याला नेमकं काय काय करायचं आहे त्याचं त्या ठिकाणी आपण ड्रिल करून घेतलं पाहिजे. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने वर्क आपण केलं पाहिजे त्याचं ड्रिलिंग आपण त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. तरच आपण त्या ठिकाणी एखादी आपत्ती आल्याच्या नंतर योग्यरित्या त्या ठिकाणी आपण वर्क हे करू शकतो. नेक्स्ट इज असेस द रिझल्ट ऑफ ट्रेनिंग अँड ड्रिलिंग अँड मेक नेसेसरी चेंजेस. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जे काही ड्रिलिंग करणार आहोत किंवा ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहोत त्यांच्यामध्ये जे काही रिझल्ट, त्याच्या माध्यमातून जो काही रिझल्ट आपल्याला मिळणार आहे त्याचं असेसमेंट करून आपल्याला जे काही नेसेसरी चेंज करावे लागणार आहेत आपल्या प्लॅनमध्ये ते आपण चेंज करू शकतो. म्हणजेच एम्प्लॉईला ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून ते एम्प्लॉईचे जे काही सजेशन्स असतील, त्याचबरोबर आपण जे काही डिझास्टर ड्रिल करणार आहोत त्याच्या माध्यमातून जे काही एम्प्लॉईचे सजेशन असतील किंवा आपले जे काही सजेशन आपल्याला आयडेंटिफाय करणार आहोत आपण असेसमेंट करून त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही त्रुटी आढळणार आहेत त्या आपण त्या ठिकाणी प्लॅनमध्ये चेंज करून त्या त्रुटी कशा पद्धतीने घालवता येतील याच्याकडे आपण प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट इज रिव्ह्यू द प्लॅन ऑन रेग्युलर बेसिस इस्पेशली इफ देअर रिलेव्हंट टेक्नॉलॉजी, ऑपरेशनल अँड पर्सनल चेंज. म्हणजेच त्या ठिकाणी आपला जो काही कंटिंजन्सी प्लॅन आहे त्याचं रेग्युलर बेसिसवरती रिव्ह्यू केला पाहिजे. म्हणजेच त्याचं रिव्ह्यू आपण रेग्युलर बेसिसवरती करत राहिले पाहिजे. मग त्यामध्ये स्पेसिफिक थिंग्स असतील, मग टेक्नॉलॉजी असेल किंवा ऑपरेशनल असतील किंवा पर्सनल चेंजेस असतील, हे आपल्याला त्या ठिकाणी करावे लागत असतील तर आपण करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी टेक्नॉलॉजिकल आस्पेक्टचं त्या ठिकाणी रिव्ह्यू करणं, त्याचबरोबर ऑपरेशनल थिंगचं त्या ठिकाणी रिव्ह्यू करणं, त्याचबरोबर पर्सनल थिंगचं त्या रिव्ह्यू करून
आपल्याला कोणत्या प्रकारची चेंज करावी लागणार आहे हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करून त्यानुसार आपण त्या ठिकाणी चेंज हे करू शकतो. नेक्स्ट इज डिस्ट्रीब्यूट रिवाइज प्लॅन थ्रू आउट द कंपनी अँड मेक शुअर द ओल्ड प्लॅन इज डिस्कर्ड. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजेच आपण प्लॅन रिव्ह्यू केल्याच्या नंतर त्यामध्ये चेंज केल्याच्या नंतर जो काय आपण नवीन प्लॅन तयार केलेला आहे तो पूर्ण कंपनीमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे व जो काही ओल्ड प्लॅन आहे म्हणजे जुना प्लॅन आहे तो काढून टाकला पाहिजे. म्हणजे जुन्या प्लॅन त्या ठिकाणी हटवून त्या ठिकाणी नवीन प्लॅनचं इन्फॉर्मेशन हे त्या ठिकाणी आपण कंपनीच्या एम्प्लॉईजला त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्यानुसार आपण त्या ठिकाणी वर्क हे केलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आपण जे काही प्लॅनमध्ये चेंजेस केलेले आहेत ते आपल्या ऑर्गनायझेशनमधील प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने इन्फॉर्म करता येईल याच्याकडे फोकस केला पाहिजे व जो काही जुना प्लॅन आहे तो त्या ठिकाणी हटवता येईल याच्याकडे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे जुना प्लॅन हटवून नवीन प्लॅन जो काही तयार केलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन ही आपल्याला ऑर्गनायझेशनमधील किंवा आपल्या कंपनीमधील प्रत्येक व्यक्तीला आपण प्रोव्हाइड केली पाहिजे. नेक्स्ट इज कीप कॉपीज ऑफ प्लॅन ऑफ साईट अँड इट प्लेस व्हेअर कॅन बी ॲक्सेस क्विकली व्हेन निडेड. म्हणजेच आपलं जे काही प्लॅन आहे त्याचे कॉपीज आहेत ते आपण त्या ठिकाणी ऑफसाईट तयार करून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे त्या प्लॅनच्या कॉपीज आहेत त्या आपण ऑफसाईट तयार करून ठेवल्या पाहिजेत व त्याचबरोबर अशा ठिकाणी ठेवल्याच पाहिजे ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी आपण क्विकली त्या कॉपीज आपण घेऊ शकतो. म्हणजे आपण त्या जो काही प्लॅन आहे त्याच्या कॉपीज योग्यरित्या तयार करून ठेवल्या पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला गरज भासेल त्यावेळी आपण क्विकली त्या घेऊन त्याच्यावरती त्याचं इम्प्लिमेंटेशन हे आपण करू शकतो. अशा पद्धतीची प्रोव्हिजन देखील आपण त्या ठिकाणी करून ठेवली पाहिजे जेणेकरून एखादी अडथळा आल्याच्यानंतर किंवा एखादी आपत्ती आल्याच्यानंतर आपल्याला प्लॅन कुठे आहे हे आयडेंटिफाय करत बसण्यापेक्षा आपल्याला योग्यरित्या आपण तो योग्य जागी ठेवला पाहिजे जेणेकरून एखादी आपत्ती आल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी योग्य लवकरात लवकर तो मिळून त्याचं क्विकली आपण इम्प्लिमेंटेशन हे करू शकतो. इज ऑडिट द प्लॅन पिरियडिकली. म्हणजेच आपला जो काही प्लॅन आहे तो पिरियडिकली आपण त्या ठिकाणी ऑडिट केला पाहिजे. म्हणजेच काही महिन्यांनी असेल किंवा काही वीकनी असेल त्या ठिकाणी आपण पिरियडिकली त्याचं ऑडिटिंग हे केलं पाहिजे. रिसेस द रिस्क टू द बिझनेस. आपल्या जे काही बिझनेसमध्ये येणारे रिस्क आहेत त्याचं पुनर्मूल्यांकन करणं गरजेचं असतं. म्हणजेच आपण जे काही रिस्क आयडेंटिफाय केलेलं आहे त्याचं पुनर्मूल्यांकन हे वेळोवेळी आपण करत राहिलं पाहिजे व त्याच्यामध्ये आपल्या बिझनेसमध्ये नवीन कोणकोणत्या रिस्क येणार आहेत हे आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज ॲनालाइज एफर्ट टू कंट्रोल द रिस्क बाय द कम्पेअरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ द परफॉर्मन्स लेवल डिस्क्राईब इन द कंटिंजन्सी प्लॅन. म्हणजे त्या ठिकाणी कंटिंजन्सी प्लॅनमध्ये आपण जो काही परफॉर्मन्स लेवल त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले आहे त्याच्या माध्यमातून आपण एखादी रिस्क आल्याच्या नंतर कंट्रोल घेण्यासाठी जे काही एफर्ट्स घेणार आहोत त्याचं ॲनालिसिस आपण केलं पाहिजे. म्हणजे त्या जे काही एफर्ट्स घेणार आहोत त्याचं ॲनालायझिंग करून आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिस्कवरती एखादे कंट्रोल मिळवणार आहेत जे आपण कंटिन्युअसी प्लॅनमध्ये डिस्क्राईब केले त्याचं ॲनालायझेशन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे रिकमेंडेड मेक चेंज इट नेसेसरी. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जे काही एफर्ट्स घेणार आहोत म्हणजेच कंटिन्युअसी प्लॅन ॲनालाइज केल्याच्या नंतर आपले जे काही रिकमेंड आहेत त्याचबरोबर जे काही चेंज करायचे ते आपण त्या ठिकाणी योग्यरित्या चेंज हे त्या ठिकाणी केले पाहिजे. अशा पद्धतीने आपण कंटिन्युअसी प्लॅन हा त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्टेप्स ह्या घेऊन आपण त्या ठिकाणी कंटिन्युअसी प्लॅन हा मेंटेन करण्यासाठी आपल्याला हेल्प होताना दिसून येते. नेक्स्ट इज द शेड्यूलिंग. द शेड्यूल ऑर द टाइम टेबल ॲज अ बेसिक टाइम मॅनेजमेंट टूल कन्सिस्ट ऑफ लिस्ट ऑफ टाइम at which possible task, event or action are instead to take place, or of the sequence of the event in the chronological order in which such things are instead to take place. The process of creating schedule, deciding how to order these tasks and how to commit resources between the varieties of the possible tasks is called scheduling, and a person responsible for the making a particular schedule may be called as scheduler. Following schedule is the ancient human activity. त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट दिला आहे ते म्हणजे शेड्यूलिंग. तर शेड्यूलिंग आणि टाइम टेबल हे आपल्याला त्या ठिकाणी बेसिक टाइम मॅनेजमेंट टूल म्हणून यूज केले जातात. मग त्यामध्ये एखादा टास्क करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात टाईम लागणार आहे, त्याच्याचबरोबर एखादा इव्हेंट घडून आणण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात टाईम लागणार आहे, त्याचबरोबर एखादी ॲक्शन घेण्यासाठी आपल्याला किती टाईम त्या ठिकाणी लागू शकतो. म्हणजे एखादी ॲक्शन घेत असताना आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी टाईम लागू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या इव्हेंटचं आपण कालक्रमानुसार कशा पद्धतीने त्या ठिकाणी सिक्वेन्स त्या ठिकाणी सिक्वेन्स त्या ठिकाणी ठरवू शकतो. याच्यासाठी आपल्याला शेड्यूलिंग असेल किंवा टाईम टेबल असेल त्याचा यूज आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. तर शेड्यूलिंग म्हणजेच काय, तर शेड्यूलिंग म्हणजे एखादा टास्क करत असताना त्यासाठी लागणारे जे काही व्हेरिएबल रिसोर्सेस आहेत त्याची अवेलेबिलिटी ते पूर्ण आपण कशा पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर एखादा टास्क आपण ऑर्डरली त्याची टास्कची ऑर्डर आपण कशा पद्धतीने डिसाईड करू शकतो, यालाच आपण शेड्यूलिंग असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण एखादा टास्क करत असतो त्याची ऑर्डर आपण डिसाईड करत असतो, त्याचबरोबर त्याला जे काही लागणारे रिसोर्सेस आहेत त्याचं आपण प्रोव्हिजन करत असतो, त्याला आपण शेड्यूलिंग असं म्हटलं जातं. तर जी व्यक्ती त्या ठिकाणी शेड्यूल तयार करत असते किंवा शेड्यूल तयार करण्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी घेत असते त्यालाच आपण शेड्यूलर असं म्हटलं जातं. म्हणजे एखादं शेड्यूल तयार करण्यासाठी जी व्यक्ती त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी घेत असते त्यालाच आपण शेड्यूलर असं म्हटलं जातं.
तर त्या ठिकाणी आपल्याला शेड्यूल तयार करणं किंवा शेड्यूल फॉलो करणं ही आपल्याला त्या ठिकाणी प्राचीन ह्युमन ॲक्टिव्हिटी असलेली दिसून येते. म्हणजे प्राचीन काळापासून आपल्याला त्या ठिकाणी माणसं ही त्या ठिकाणी शेड्यूल तयार करून त्याचं फॉलो करताना आपल्याला दिसून येतात. शेड्यूल कॅन युजफुल स्पॅन बोथ द शॉर्ट पिरियड सच ॲज डेली और वीकली शेड्यूल अँड लॉंग टर्म प्लॅनिंग विथ द रिस्पेक्ट टू period of several months or year. They are often made using calendar where the person making a schedule can note the date and time at which various events are planned to occur. म्हणजे त्या ठिकाणी शेड्यूलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शॉर्ट पिरियडचं प्लॅनिंग देखील तयार करू शकतो. म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजेच त्यामध्ये डेली असेल किंवा वीकली शेड्यूल आपण तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण लॉंग टर्म प्लॅनिंग देखील त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजेच जास्त महिन्यासाठी असेल किंवा जास्त वर्षासाठी असेल आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग हे करू शकतो. मग अशा पद्धतीने प्लॅनिंग तयार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कॅलेंडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्लॅनिंग केलेलं दिसून येतं. मग त्यावेळी जो कोणी शेड्यूलर असेल म्हणजे शेड्यूल तयार करणार असेल तो त्या ठिकाणी टाईम आणि डेट त्या ठिकाणी नोट करून त्यानुसार प्रत्येक डेटला किंवा प्रत्येक टाईमला कोणत्या पद्धतीचा इव्हेंट त्या ठिकाणी घडला पाहिजे किंवा कोणता इव्हेंट हा त्या ठिकाणी होणार आहे किंवा कोणती ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होणार आहे त्याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी समोर लिहिलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने शेड्यूल हे तयार केलं जातं. नेक्स्ट इज माइलस्टोन्स. माइलस्टोन्स आर द सिम्पल प्रोजेक्ट टूल दॅट शुड हेल्प यू टू सेट गोल्स, प्रायोरिटीज अँड वर्क शेड्यूल. There is no need to make them complicated and they should always help elevate stress, not induce it. If you find your milestones are causing you stress, tiredness, conflict, communication problem and other issues, you need to reevaluate how you are ब्रेकिंग द प्रोजेक्ट अप. त्या ठिकाणी नेक्स्ट कॉन्सेप्ट दिली ती म्हणजे माइलस्टोन. माइलस्टोन म्हणजेच काय तर ही एक सिंपल प्रोजेक्ट टूल आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोजेक्टचे गोल सेट करायला, त्याचबरोबर प्रायोरिटाईज करायला, त्याचबरोबर वर्क शेड्यूल तयार करायला आपल्याला मदत होताना दिसून येते. याच्या माध्यमातून आपण आपला जो काही स्ट्रेस आहे म्हणजे ताण आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. कारण याच्या माध्यमातून जे काही आपण शेड्यूल तयार करणार असतो किंवा आपले जे काही गोल सेट करणार असतो त्याचबरोबर प्रायोरिटीज देणार असतो ते आपल्याला इझिली करायला मदत होत असते. म्हणजे याच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारे कॉम्प्लिकेटेड पद्धतीने त्या ठिकाणी शेड्यूल तयार करत नसतो तर एकदम इझिली त्या ठिकाणी आपल्याला शेड्यूल वगैरे तयार करायला मदत होताना दिसून येते. त्याचबरोबर आपला जो काही स्ट्रेस आहे तो आपल्याला कमी करताना दिसून येते. परंतु जर आपल्या लक्षात आलं की माइलस्टोनच्या माध्यमातून आपल्याला स्ट्रेस वाढताना दिसतोय, त्याचबरोबर ट्रेडनेस वाढताना दिसून येते, त्याचबरोबर कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम येताना दिसून येते किंवा इतर जे काही प्रॉब्लेम येताना इश्यू येताना दिसत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी आपला जो काही प्रोजेक्ट अपचा प्लॅनिंग आहे, ब्रेक करण्याचा प्लॅन आहे तो कशा इव्हॅल्युएट करून रिइव्हॅल्युएट करता आला पाहिजे व त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. म्हणजेच समजा जर जे काही आपले माइलस्टोन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला जर त्या ठिकाणी स्ट्रेस वाढत असेल, त्याचबरोबर कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम येत असतील, त्याचबरोबर कॉन्फ्लिक्ट वाढत असतील किंवा इतर जे काही इश्यू येत असतील तर आपला जो काही प्लॅनिंग प्रोजेक्ट ब्रेक करण्याचा प्लॅन आहे तो त्या ठिकाणी रिइव्हॅल्युएट करून आपल्याला त्या ठिकाणी सोल्युशन हे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. सिन्स माइलस्टोन्स आर व्हेरी मच लाईक गोल्स दे शुड फॉलो द स्मार्ट रूटीन, specific, measurable, attainable, relevant and timely. We will discuss the how apply the smarts plus few other tricks to your milestone to make them actionable and effective. त्या ठिकाणी माइलस्टोनच्या माध्यमातून आपल्याला गोल सेट करायला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हेल्प होताना दिसून येते. मग त्यामध्ये आपल्याला स्मार्ट रूटीनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी माइलस्टोन वर्क करताना दिसून येतं. मग त्यामध्ये स्मार्ट म्हणजेच काय तर एस म्हणजे स्पेसिफिक असेल, एम म्हणजे मेजरेबल असेल, त्याच्यानंतर ए म्हणजे अटेनेबल असेल, आर म्हणजे रिलेव्हंट असेल आणि टी म्हणजे टाईमली असेल. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी माइलस्टोन हे तयार केलेलं दिसून येतं. मग आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्मार्ट कशा पद्धतीने त्या ठिकाणी यूज केलं जातं, त्याचबरोबर इतर 5 टॅक्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला माइलस्टोन हे त्या ठिकाणी ॲक्शनेबल आणि इफेक्टिव्हली वर्क करताना दिसून येतं. मग ते कोणकोणते इतर 5 आहेत आणि स्मार्ट हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.